नमस्कार मित्रांनो, मागील काही व्हिडिओमध्ये आपण रायचूरपर्यंतची अलाइनमेंट पाहिलेली होती. सुरत चेन्नई ग्रीनफील्ड एक्सप्रेसवेची. आता कर्नाटकमधील पुढचा भाग आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहूयात. भीमा नदी आणि कृष्णा नदीच्या संगमाच्या पुढचा टप्पा आज आपण पाहत आहोत. रायचूरच्या उत्तरेला शक्तीनगर आणि इंडस्ट्रियल एरियाच्या पुढे. या टप्प्याला सोलापूर चेन्नई इकॉनॉमिक कॉरिडॉर असं म्हटलं जातं, जो की सुरत चेन्नई ग्रीनफील्ड एक्सप्रेसवेचाच भाग आहे. हे कडलूर इब्राहिम टोटी दरम्यानचं इंटरचेंज आहे. दक्षिणेला मंत्रालयम आणि उत्तरेला हैदराबादसाठी प्रस्तावित मंत्रालयम हैदराबाद किंवा हैदराबाद मंत्रालयम रोडचं प्रोव्हिजन आहे. जे की तुम्हाला वाटेल की बाबा असं अर्धवट कसं काय रस्ता नसताना चौफुली कसं काय देण्यात आलेली आहे. स्क्रीनमध्ये तुम्हाला पंचक्रोशीतली गावं दिसतात गुगल मॅपच्या हिशोबाने. यावरून वेळोवेळी अपडेट द्यायचं कारण एवढंच की दोन समुद्राला जोडणारा हा भूभागावरचा एक सुवर्ण मध्य असणार आहे. जसं आपण पाहतो, तुमचा सुएझ कॅनल असेल किंवा पनामा कॅनल इथपर्यंत आता कर्नाटक राज्य, इथून पुढे तेलंगणा राज्याची हद्द सुरू होते. फ्रेममध्ये गावं दिसत आहेत. स्क्रीन वरची बाजू उत्तर, खालची दक्षिण, उजव्या हाताची पूर्व आणि डाव्या हाताची पश्चिम समोर पाहताना. त्या हिशोबाने मार्गिका कशी मार्गक्रमण करते याचा अंदाज दर्शक प्रेक्षकांनी घ्यायचा आहे. वेंकटपूर स्टेज. तुंगभद्रा नदी तेलंगणाला आणि आंध्राला वेगळं करते. आता लगोलग आपण पोचत आहोत तुंगभद्रा नदीपात्रात. इथे डाव्या हाताला पश्चिमेला तेलंगणा आणि उजव्या हाताला पूर्वेला आंध्र प्रदेश. अशी एकंदरीत सुरतच्या आग्नेयेला सारपूर गावापासून कर्नूलच्या
दक्षिणेला रिंग रोड लगत NH 44 वरती दुपाडूपर्यंतची 800 ± किलोमीटरची सदरील मार्गिका. परत एकदा पाठमोरं जाऊयात. ढोबळमानाने आंध्र, तेलंगणा, कर्नाटक, महाराष्ट्राच्या दुधनी गावाजवळ आणि कर्नाटकचं बडादाल. महाराष्ट्रातील कामासही जोरदार सुरुवात झालेली आहे. याची सर्व दर्शक प्रेक्षकांनी नोंद घ्यावी.